नेतेवली सुपर किंग्स विरुद्ध ठाणे सर्कल. ठाणे सर्कलने सकाळी आपण पाहिलं हाय स्कोरिंग केली होती पहिली बॅटिंग करत असताना. तोच ठाणे सर्कल इथे आता कशा प्रकारचा खेळ दाखवेल पुढच्या सामन्यामध्ये पाहतोय आपण. इथे ओव्हर पिच चिरूला ड्राईव्ह केलंय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह झाला तिथे. अराउंड द कार्पेट चिरू जात असताना थोडीशी मिस फिल्डिंग झाली 30 सर्कलमध्ये. पहिलं P1चं षटक सुरू असताना आपण पाहतोय की दोन फक्त फिल्डर स्पिटोलिंग करतायत. एक डीपमध्ये फॉरवर्ड स्पेरेगला आहे आणि दुसरा प्लेयर आपण पाहतोय की लॉंग ऑफ हो लॉफ्ट केलंय. हाफ वॉली चाबुक शॉट डीप कव्हर झोन कडे जात असताना सुंदर चौकार. एकवीस नंबरची जर्सी धारण केली आहे सूरजजी धमापूरकर, ज्यांनी सुद्धा नॅशनल लेवलला क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांची वर्णी लागत असते असे. काल सुद्धा त्यांनी आम्हाला ऑल दी बेस्ट केलं आणि थँक्यू सुद्धा म्हणालं. आम्ही सुद्धा थँक्यू त्यांना म्हणतो. तुमचं सुद्धा सर आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. हसमुख व्यक्तिमत्व आहे. काल त्यांनी जल्लोषपूर्ण डान्स पण केला. बदलापूरला अगदी चांगलं सपोर्टच होते ते काल. आणि आज ते अंपायरिंग करतात, क्रिकेट करता. इथे अजून एक उचली गेलेला चेंडूला काढले त्या दिशेने. बॉल गोज टू द फेस लाईक अ ट्रेसल बुलेट. 4 रन. सुरेख चौकार इथे लगावलेत बॅट्समन मुनावरने मनावर घेतलं आणि अगदी गोलंदाजाला तालावरती नाचवतोय. 9 धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण. या पहिल्या षटकातील 3 चेंडूमध्ये सिंगल 2 चौकार. चौकांची हॅट्रिक होणार का मुनावर? ओहो, या वेळेला पाहिलं की जणू काही एखाद्याच्या कानपटीत मारावी तसं चेंडूला इथे अगदी चेंडू ती उपट टाकली आहे. 2 फिल्डर तिथे पोहोचले. त्यांच्यामध्ये सुद्धा शर्यत लागली होती की चेंडू कोणी उचलायचं. चापट शॉट, बरोबर इथे आवाज दिला मला. चापट शॉट, चापट मारली कानपटीत. धावसंख्या इथे 2 ने पुढे 11 वर. जबरदस्त मुनावरची बॅटिंग, सुरेख बॅटिंग करतात. फुल टॉस बिरकावून दिलाय. तिथे फिल्डर आहे, त्याच्या जवळ टप्पा पडला. तिथे चेंडू बायाने आदळला, पायावरती आदळला बॉडी लाईनला. चौकारच्या अगदी कडेला होता बाउंड्री लाईनच्या. तिथे काय मस्त फटक्याबाजी करतायत मुनावर. वा वा, फुल टॉसला लिहिली, अगदी आडव्या बॅटने उडवलं होतं. धावसंख्या 4-4 2-2-1 अशी 13 वर. पहिल्या षटकामध्ये 3-13 वाजवतोय. 13 वाजून गेलेत म्हणजे 1 वाजून गेलेत, 2 वाजायला आलेत. इथे बघा अजून एक स्वीप केला. इथे पॅडल स्वीप हवेमध्ये जात असताना एका टप्प्याने अजून एक दमदार मुनावरचा हा नामवंत सुप्रसिद्ध चौकार. आणि ऍक्शन बघा सुरेश संजयची लाजबाब. अफलातून बॅटिंग, मार्वलस, डेलिशियस. जितकं आमचं स्वादिष्ट जेवण आले तसं स्वादिष्ट फटकेबाजी होत असताना इथे पाहतो आपण. चविष्ट पुलाव भात विथ पापड लोणचं, आंबट गोड तिखट सर्व काय समाविष्ट. चौकाराची आतिषबाजी केली. 3 चौकार ठोकले, 2 डबल, 1 सिंगल जशी काढून दिली विशालने. आणि पूर्णपणे पुढच्या पाठ चेंडूमध्ये हाहाकार माजवला मुनावरने. तर त्याने मनावरतीच घेतले की माझ्या संघाला मला फार मोठी धावसंख्या उभी करून द्यायची आहे का. त्याची शरीरयष्टी सुद्धा अगदी धाकट आहे. त्याचा पूर्णपणे अगदी फायदा उचलत असताना भगदाड शरीरयष्टी आणि धावसंख्या सुद्धा अगदी मजबूत 17 वर. पहिल्या षटकामध्ये खतऱ्याची घंटा वाजवली आहे. विशाल आता पाहतोय चहू बाजूला फिल्डिंगची जमावट होत असताना डीप कव्हर घेतलाय. लॉंग ऑफ आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे, एक मिड विकेट तैनात आहे आणि एक लॉंग लेग सुद्धा आहे. बघा तिकडे सुद्धा प्रेक्षक आहेत, झाडांवरती बसलेत. कोणी जिथे सावली मिळेल तिथे आनंद घेत असताना अनेकांच्या कार थांबलेत. काही जण कारमध्ये बसून AC लावून सामने बघतायत. हो, यावेळेला तिथे लेफ्टीचा आक्रमण होता, रिव्हर्सचा पवित्रा होता आणि त्या पवित्र्यामध्ये 22च्या रूपामध्ये या 4 धावा आल्या. बॅट कट सर, येस सरांनी हात वरती केला. असं वाटलं की 22 नाही, ती बॅट कट होती. रिव्हर्सच्या माध्यमातून रुबी कट म्हणू शकतो आपण, चायनीज लेमन कट. अनेक नावं आणि
जबरदस्त इथे बॅटिंग होत असताना ज्याने पहिला सामना आधी तो जिंकला न खेळता, तो संघ एक झाला, एकरूप झाला आणि मजबूत बनलाय. धावसंख्या सुद्धा अतिशय मजबूत. नेतिवली सुपर किंग्स, सुपर बॅटिंग, सुपर हिटिंग. इथे हा चेंडू पाहिलं आपण की रिवर्सचा पवित्रा घेतो आणि गोलंदाजाने बॅटरला फॉलो केलं, जणू काय त्याच्या विपरीत दिशेला चेंडू टाकला आणि हा डॉट काढला जीवनने. रोहितचं पहिले षटक 17 धावांचं होतं, ज्या षटकामध्ये 3 चौकार आले होते मुनावरच्या बॅटमधून. नेतिवली सुपर किंग्स विरुद्ध ठाणे सर्कल. ड्राईव्ह केलाय, फुल टॉसला घेतला, अगदी स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये तिथे चेंडू अडवतायत. एक धाव कंप्लीट केली. विशालने आता मुनावरला स्ट्राईकला आणले, ज्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं सुद्धा असेल, कारण त्याने तसं खेळ दाखवला सर्व प्रेक्षकांना. सर्वांच्या नजरा जेवणाच्या कडे सुद्धा असतील, परंतु इथे क्रिकेटकडे सुद्धा आहेत. जेवण सुद्धा सुरू आहे दुसऱ्या बाजूला. आस्वाद घ्या आपण सर्वांनी. स्वादिष्ट जेवण आहे, हलकं फुलकं स्वादिष्ट अन्न. ड्राईव्ह केलाय त्याच दिशेने, स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी, ज्याने आधी सुद्धा चांगली फिल्डिंग केली, चांगला गुडघा टेकून फिल्डिंग करते. रवी शास्त्रीची स्टाईल आहे फिल्डिंग करण्याची, ॲक्शन जी रवी शास्त्रीने सुप्रसिद्ध केली होती. त्याच्याच बॅटमधून आपण पहिला रेकॉर्ड बघितला होता 7 षटकारांचा. रवी शास्त्री जबरदस्त कॉमेंटेटर सुद्धा आहेत. धावसंख्या इथे 24 वर, 24 ऑन द बोर्ड. दुसरं षटक, 4 चेंडू पडलेत. अजून या इनिंगचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 दुने 16 जरी आले तरी सुद्धा 40शी पार करू शकतो हा संघ. आपटी दिली हाफ ट्रॅकरला, तिथे हापाम पूल केले. पुण्यात तोच फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतो. आता मात्र थ्रो खराब झाला, थ्रो अगदी हळूवार दिला. अशा वेळेला तुम्हाला रॉकेट थ्रो करणं गरजेचं असतं. 2 धावा मुनावरनी लिल्या पूर्ण केल्या आणि पाहता पाहता धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 26 वर. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 5 चेंडू पडलेत. 5 चेंडू मध्ये इथे 9 धावा खर्च केल्या जीवनने. पॉवर NSG विरार, अलिबाग वायरस यांनी स्टेजवर टॉस उडवण्यासाठी यावे अशी त्यांना विनंती आहे, लवकरात लवकर. अलिबागचे कर्णधार आलेले आहेत, विरारचे कर्णधार आलेले आहेत. अलिबागचे कर्णधार यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. चला, दोन्ही पण कॅप्टन्स टॉस का बॉसमध्ये जा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. 1 षटक शिल्लक आहे. 2 षटकाची समाप्ती झाली. शेवटच्या चेंडूची सुद्धा 2 धावा मुनावरने घेतल्या. धावसंख्या आहे ती 28. वा, 14.00 ही धावसंख्या इथे मेंटेन केलेली आहे नेतिवली सुपर किंग्सने. जाऊया आपण. डीजे बराच वेळ शांत आहेत, त्यांनी सुद्धा स्वादिष्ट जेवणचा आस्वाद घेतलाय. चला जाऊया आपण. रुपये तर गोलंदाजी मार्क होती प्रशांत आहे, समोर विशाल आहे. धावसंख्या 28. विरार यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. चला, टॉस झाला. आता विशाल समोर आहे. विशाल मुंबई इंडियन्सला फॉलो करतो आणि इथे रिव्हर्स फॉलो करतोय. काय सुंदर फटका. अरे विशाल, तुला केविन पीटरसनचा फोन येईल आणि म्हणेल हे माझ्या इंग्लंडला खेळायला. सुंदर रिव्हर्स, 4 रन. म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. परमनंट क्लास आहे त्याचा. सुंदर क्लास त्याचा बघितला आपण. हो, या वेळेला सुद्धा उचली घेणारा चेंडूला टॅप केले. तिथे चेंडू जातोय सुसाट वेगाने डीप एक्स्ट्रा कव्हरला. पाहण्याजोगा देखना चौकार. आला मुनावरने 3 मारले. मग मी का थांबणार, त्यांनी सुद्धा 3 मारले. धावसंख्या ते पोहोचली 36 वर. एकेगडी बाद नाही. दोन्ही पण संघ जणू काय एकमेकांच्या विरुद्ध 36च्या आकडाप्रमाणे खेळतायत.
प्रशांतचा पुढचा चेंडू ओहो फ्लिक केलाय, जबरदस्त देखना फटका. क्लासिकल फटक्याचा नमुना पेश करतोय, फॉर्म मध्ये आलाय विशाल नावचा बॅट्समन जो ओपनिंगला गेला आणि मुनॉरच्या सोबतीला त्याने अगदी मस्त पार्टनरशिप रचली आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचवली सुपर किंग्स नेतेवली संघाची 37 वर. 37 ऑन द बोर्ड. बिनबाद स्ट्रॉंग मजबूत स्थिती ते तयार केली नेतेवलीने. नेता दीपक कामगिरी. मुनावने सुद्धा अगदी लक्षवेधक पुण्याचा टर्न केले, चेंडू पायाच्या जवळ टाकला आणि चेंडू गेला तिकडे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी. स्वादिष्ट हा फटका येतोय चौकार. फटके मारले जातात, बॅकफुटला जात आहेत, ऑफ साईडला फटके पाहिले. चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणार आहे, त्याला सुद्धा इथे चांगले मारतायत. 2 चेंडू शिल्लक आहेत सर सूरज सर. धावसंख्या ते 41 वर. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न. आता मात्र झेल बुक होणार की चौकार बुक होणार. तिथे बघा, तिथे हुक दिलाय. हो, दुसरा फिल्डर आला, कव्हर करतोय. मुनावने 2 धावा कव्हर केल्या. धावतायत, पळतायत, एके गडी बाद नाहीये. टाळ्यांचा गजर होता आमच्या खेळाडू कक्षातून. पूर्णपणे नेत्र दीपक कामगिरी नेतेवलीची. नेतेवली सुपर किंग्स पद्धतीने खेळतायत आणि धावसंख्या सुद्धा सुपर हिट झाली आहे 43 वर. 43 लास्ट टू गो. शेवटचा चेंडू या इनिंगचा. प्रशांतच्या ह्या षटकामध्ये 3 चौकार, 1 डबल, 1 सिंगल, म्हणजे तब्बल इथे 15 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. 300चा स्ट्राईक रेट. ओहो, यावेळेला ड्राईव्ह केलाय मस्त पद्धतीने. ओरपी चेंडू होता तिथे, लॉंग ऑफ मिस फिल्डिंग करतोय, दबाव घेतोय. मुनावरने तिथे फटका मारला होता आणि पाहतोय की चौकार आहे की काय, पण तो नाही. 2 धावा झाल्या. 3 मिळतील का, 3 मिळतील का, भाग मिळेल का, भाग नाही. 2 कंप्लीट. तिथे विशाल बाद आणि अशा प्रकारे सुरेश सरांचा इशारा. फलंदाज सुद्धा बाद आणि षटक सुद्धा समाप्त झालं सर्व. धावसंख्या आहे एकूण 45 आणि 46 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे. विन आपल्या संघासाठी. बघा, मुंबई इंडियन्सला फॉलो करतोय IDFC फर्स्ट बँक, ज्याने अनेकांना लोन दिलेत. IDFC फर्स्ट बँक त्याने इथे आता लोन वसुली केली एक प्रकारे विशालने. 46 धावा आणि त्यामध्ये विशालच्या 15 आणि मुनावरच्या 31 धावा. वा, म्हणजे एकही वाईट नाहीये. ही सुद्धा चांगली गोष्ट पाहतो आपण ह्या इनिंगमध्ये. एक पण वाईट नाहीये, परंतु धावसंख्या सुद्धा वाईट नाहीये. खूप चांगली धावसंख्या. 46चं टार्गेट. चला जाऊया आपण 2 मिनिटासाठी DJ मास्टरकडे.
यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावे आणि कॉम्रेड नरेश थोरात साहेब यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी लवकरात लवकर. योगेश लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती आहे तुम्हाला. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है. बढ़ते हैं जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है. जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं. मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. सीख रहा हूँ मैं अब भी इंसानों को पढ़ने का हुनर. सुना है चेहरे पे किताबों से ज़्यादा लिखा होता है. नमस्कार मित्रों, सर्वांचं हार्दिक स्वागत. शुभ दुपार. 10 किक लाईव्हचे ऑनलाईन प्रेक्षक मी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. मी मनोज कारवे आपल्याला घेऊन चरतोय मैदानामध्ये, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ. विशालचा पहिला चेंडू फुल टॉसला उडवलाय मी डॉच्या डोक्यावरून. तिथे वेगाने येत आहेत साहेब, येत आहेत आणि साहेबांनी तिथे चेंडू अडवलाय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या. मोठा फटका मारायचा होता. साहेब सुद्धा अगदी ऑल इंडिया मध्ये काम करतायत. मोठ्या पदावरती आहेत साहेब आणि त्यांना सुद्धा इथे क्रिकेटने वेळ लावले. ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 46चं लक्ष जिंकण्यासाठी. यावेळेला चेंडू पायात होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू गलीच्या मधून ट्रॅव्हल झाला होता वेगाने. 30 सर्कलमध्ये तिथे फिल्डर वेगाने पोहोचला आणि एकाच ॲक्शनमध्ये त्यांनी फेकी केली. त्याच फिल्डरने आम्हाला इथे खेळाडू कक्षामध्ये फार मदत केली. बरी माहिती त्यांनी दिली. विशालची माहिती दिली आम्हाला, त्यांनी मुनावरची माहिती दिली. विशालचा फॉर्म परत आला त्यांनीच सांगितलं आम्हाला. खूप चांगलं आम्हाला त्यांनी इथे सहकार्य केलं, त्यासाठी धन्यवाद. धावसंख्या इथे बघा आपण पाहतोय 3 वर आहे. 3 ऑन द बोर्ड. गोलंदाज विशाल ज्याने 15 धावा. समोर बॅट्समन रोहित. राहुल आणि रोहितची जोडी आहे. ओहो, रोहितने हिट केलाय. हा हिट मॅन रोहित आहे. सुपर हिट फटका सजवलाय, उडवलाय तो लॉंग लेगच्या वरून. षटकार. स्ट्रोक जागा बनवली. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला, बॅकफुटला गेला आणि जसं चेंडूचं मेरिट होतं तसं समाचार घेत असताना अगदी उडता डोलता शॉट लगावला रोहितने. यावेळेला ऑन साइडला फ्लॅश केलाय, स्मॅश केलाय. यूज बिगी मायटी ब्लो, सिक्सर मॅक्सिमम. रोहित आणि राहुलच्या जोडीने जो अनोख्यांची बॉलिंग तोडफोडी इथे होत असता. धावसंख्या 15 वर. 46चं लक्ष 3 षटकांमध्ये पार करायचं आहे आणि पहिलं षटक सुरू आहे विशालचं. विशालला सांगतो की तू आम्हाला मारले, आम्ही सुद्धा तुला मारणार. पॅडल स्वीप केलंय, दर्शनीय देखना. चौकार लुटलाय बॅट्समन रोहितने. अशी धावसंख्या असा लेखाजोगा मला बुटेरे सर सांगतायत. 21, 66, 4, 21664. धावसंख्या 19. 19 लास्ट गो. विशालचा चेंडू राऊंड विकेट. रिव्हर्सचा पवित्रा घेतला. अरे विशाल, तू आम्हाला रिव्हर्स मारलाय. बघा, मला सुद्धा आता केविन पीटर्सनचा फोन येईल की ये रोहित तू पण ये, विशालला सोबत घेऊन ये. रिव्हर्स चौकार.
डगलस मॅरेने फटका मारला होता पहिला झिम्बाब्वेच्या अशी माहिती आहे. त्यानंतर या फटक्याला माईक गॅटिंगने पुढे आणलं. त्यानंतर या फटक्यावरती मास्टर की निर्माण केली ती केविन पीटरसनने. म्हणून आपण नेहमी त्याचं नाव घेत असतो की रिव्हर्सचा बादशाह केविन पीटरसन फ्रॉम इंग्लंड. आणि हे फटके आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपले हा आधुनिक खेळाडू लिलिया मारतायत, सहज मारतायत आणि पाहण्याजोगे फटके असतात. पलटी शॉट आणि अल्टी पलटी शॉट आता पाहायला मिळाले आपल्याला. 23 धाबा इथे उभ्या केल्या, जवळपास अर्ध लक्ष पार केलं पहिल्या षटकामध्ये. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्न सुरुवात कशी असते हे दाखवलं राहुल आणि रोहितने. जसं मुनावर आणि विशालची जोडी जमली होती तशीच जोडी ते जमवली आहे. ईट का जवाब पत्थर से, तुम शेर हो तो हम सवा शेर है. ठाणे सर्कल. आता सर्कलच्या बाहेर फिल्डर पाहतो आपण. वाईड इज लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक डीपमध्ये पॉईंटला आहे बघा, सॉरी थर्ड मॅनला आहे बॅकवर्ड पॉईंट, ज्याला वाईड इज थर्ड मॅन म्हटलं जातं. असे फिल्डिंग सजवली जाते गोलंदाज गायके साहेबांकडून. गायके साहेबांचं मोठं नाव आहे, ज्यांचं मोठं कार्य आहे MSCB साठी. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य कॉम्प्रेड DB बर्धन चषक 2025 उडवला इथे. गायके साहेबांना सुद्धा इथे गाणी गाण्यास भाग पाडलं. प्रेक्षक झाले दंग, गाऊ लागले अभंग. विठ्ठलाच्या दारी पांडुरंग. सिक्सर. फोर. रोहित डील करतोय फक्त. सिंगल नको, डबल नको. षटकार चौकाची आतिषबाजी. राहुलने मारलाय. रोहितने सुद्धा मारले. राहुलने मारला सिक्सर. रोहितने मारले ते 2 षटकार 2 चौकार आणि राहुलने मारले एक डबल 1 षटकार. धावसंख्या बघा इथे 29 वर. आता 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10. गायके सर इथे कमबॅक करतायत. एक डॉट चेंडू काढला, अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. चांगला लॉंग रनअप आहे बघा. ओव्हर द विकेट जात आहेत. पुढे आलेने उडवलाय आणि फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. जबरदस्त प्रहार. ही ललकार आहे, हा एल्गार आहे विजयाचा षटकार. तीर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. ती गूंज निर्माण केली आहे. धावसंख्या पोहोचली 35 वर. नो बॉल 11ची गरज. इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला. शॉट थोडासा मिस टायमिंग आहे. तिथे फिल्डर नाहीये. तिघांच्या मध्ये चेंडू पडला विकेट एरियामध्ये आणि पाहता पाहता तिथे 2 धाव पूर्ण केल्या राहुलने. राहुल आणि रोहितची जोडी जमली आहे. आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा एके गडी बाद नव्हता. ह्या इनिंगमध्ये सुद्धा तोडीस तोड, त्याच्यापेक्षा देखणा खेळ इथे सादर केलाय. म्हणून म्हटलं मी, तुम शेर हो तो हम सवा शेर है. RR राहुल रोहित. धावसंख्या 37 वर. 9 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. सरळ पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू. लॉफ्टेड फ्लॅशी ऑफ ड्राइव्ह थ्रू द लॉंग ऑफ फॉर द 4 रन्स. काय फटके मारतात. एफर्टलेस. टायमिंग लाजबाब आहे. नेत्रदीपक. जसं मुनावरने टायमिंग केलं, विशालने केलं, तसं टायमिंग होत असताना जसं चेंडूचं मेरिट तशी त्याला दिशा दिली जाते. धावसंख्या पोहोचवली 41 वर. एक फटका दूर आहे. तो फटका येणार का. इथे मिस टायमिंग आहे, परंतु फिल्डर फार दूर आहे. आणि बघा चेंडू तिथे गेला. एका हाताने पकडलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे राहुलने पूर्ण केल्या. आणि राहुलची धावसंख्या इथे सुद्धा वाढत आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 43 वर. 3 पाऊल दूर. 3 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. 2 मध्ये झाल्या 43. मॅच अगदी सोपी बनवली आहे. गायके सरांवरती सुद्धा आक्रमण केलं. पहिल्या षटकात 23 धावा आणि या षटकामध्ये 20 धावा लुटल्या. जबरदस्त खेळ. 23-20. आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकात 17 होत्या, नंतर 11, पुन्हा 17. आता पाहतोय की अगदी देखणी बॅटिंग. आता मुनावर आलेत. मुनावरने पण किती मारले आधी 31. मुनावरला आता वाचवायच्यात फक्त 3. ओव्हर द विकेट जात आहेत. हवेत बॅट. मेरिट नाही ओळखलं. बॅकफुटला जाऊन
तुम्हाला स्टिअर करता आलं असतं, लेट कट करता आलं असतं, अपर कट करता आलं असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात ते आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आपल्याला खेळायच्या असतात. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा तुम्ही मेरिटनुसार जर फटके खेळला तर प्रत्यक्षित पद्धतीने आपण प्रॅक्टिकली चांगली फटकेबाजी करू शकतो. त्याला म्हणतात मेरिटनुसार खेळणं. त्यासाठी तुमचं पदलालित्य, तुमचं टायमिंग, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं हेड आणि आय कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे. तुमचं डोकंसुद्धा स्थिर पाहिजे तो फटका मारण्यासाठी. पहिला डॉट काढला पण तो हा खराब चेंडू आणि दिला फेकून. फ्लैट सिक्सर. आपने स्विंग देखा और युवराज सिंह को भी देखा, ये छक्का भी देखा और ये विजय भी देखा. विन.